नमस्कार फॅमिली. तर चला आज पटकन तुम्हाला आलू टोस्ट सँडविचची रेसिपी दाखवते. आलू टोस्ट सँडविचची रेसिपी दाखवा असं मला खूप प्रश्न येत होते. ताई हे सँडविच तुमच्या कामावर खूप बनवलं जातं, तर ह्याची रेसिपी सांगा ना. तर एकदम झटपट होतं, खूपच टेस्टी असं हे आलू सँडविच म्हणजेच चीज आलू सँडविच म्हणू शकता तुम्ही. याच्यात पण 2-3 प्रकार आहेत. ग्रीन चटणी आलू सँडविच पण म्हणू शकता, बटाट्याचं सँडविच पण म्हणू शकता. तर हे पटकन होणारं आणि सकाळी नाश्त्याला किंवा टिफिनला देणारं खूप सोपं सँडविच आहे. तर बघू शकता एका बाजूला बटाटे उकडून झालेले मस्त साल काढून स्मॅश करून घेतले. पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलं, मोहरी टाकली, मोहरी तडतडल्यावर जिरं टाकलं आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकली. कढीपत्ता पण तुम्ही टाकू शकता, पण इकडे मॅडमकडे कढीपत्ता नव्हता. तर तुम्हाला तर माहिती आहे मी जेवण बनवायचं काम करते आणि ह्या बिल्डिंगमध्ये मी पहाटे 6:15 वाजता कामाला येते आणि त्याच कामावरच्या किचनमध्ये मी ज्या नवनवीन रेसिपी बनवते त्याच्याच रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत असते. तर मला तुमचे खूप कमेंट येतात की वेगवेगळ्या रेसिपी दाखव. तर आज ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते, कारण की ही रेसिपी इकडे मॅडमना खूप आवडते. आठवड्यातनं एकदा तरी बनवली जाते. तर मस्त अशी आपली हिरवी मिरची पण आपल्याला छान परतून घ्यायची. त्यानंतरनं बारीक चिरलेला कांदा आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आणि छान मिक्स करून घेणार आहोत. ह्या सँडविचसाठी एकच गोष्ट लक्षात ठेवायची की कांदा आपल्याला एकदम गोल्डन ब्राऊन लाल वगैरे असा परतायचा नाही आहे. अर्धवट कच्चा असा कांदा असला ना की त्या सँडविचच्या स्टफिंगला खूप छान क्रंचीनेस येतो आणि त्यामुळे टेस्ट पण खूप छान लागते. तर तुम्ही बघू शकता मी जास्त कांदा परतलेला नाही आहे. थोडा हा चमचा फिरवते आणि असा लगेच अर्धवट कांदा थोडासा तेलामध्ये मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये हळद टाकली, लाल मिरचीची पावडर टाकली आणि त्यामध्ये गरम मसाला टाकला, थोडासा धणे पावडर टाकली, जिरा पावडर टाकली, आमचूर पावडर ह्याच्यामध्ये टाकायची जेणेकरून आणखीन छान चव येते. तर आमचूर पावडर पण टाकली, थोडीशी काळी मिरीची पावडर टाकली. तर ह्या सर्व मसाल्यांमुळे आपले हे जे आलू टोस्ट सँडविच आहेत हे एकदम चटपटीत आणि टेस्टी होणार आहेत. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा की तुम्ही ह्या आधी हे आलू टोस्ट सँडविच बनवलेले का, आणि बनवले तर तुमची पद्धत हीच आहे का. तर मी मसाले टाकल्यानंतर गॅस बंद केलेला आहे आणि मीठ टाकलं आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. नाहीतर आपला कांदा जास्त परतला जाईल, त्यामुळे मग मी गॅस बंद केला. थोड्या वेळाने आपण गॅस परत चालू करू. जेव्हा आपण ह्याच्यामध्ये बटाटे स्मॅश केलेले बटाटे टाकू ना तेव्हा आपण परत गॅस चालू करू. मी गरम मसाला शेवटी थोडासा ॲड केला. आता आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहोत. थोडंसं काळं मीठ टाकलेलं आहे. काळं मीठ जर आपण टाकत असू तर आपण नेहमीचं मीठ थोडंसं बघूनच कमीच टाकायचं आणि छान हे असं सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि मग त्यामध्ये आपण उकडलेले बटाटे आधीच स्मॅश करून ठेवलेले आहेत. बटाटे पण आपल्याला जास्त स्मॅश नाही करायचे, त्याच्यामध्ये थोडे असे जाडसर राहिले पाहिजे. तर अशा प्रकारे बटाटे आपले स्मॅश करून घ्यायचे आणि ह्या कांद्याच्या बॅटरमध्ये म्हणजेच पॅनमधल्या बॅटरमध्ये आपल्याला हे बटाटे छान मिक्स करून घ्यायचे. आणि छान मिक्स झाल्याच्यानंतर आपण हे ब्रेडमध्ये ठेवणार आहोत आणि मस्त असे आलू टोस्ट सँडविच बनवणार आहोत. बाकी तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात मला कमेंट करून सांगत जावा. व्हिडिओला सपोर्ट करत जावा, व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा. इंस्टाग्राम किंवा फेसबुकवर बघत असाल तर चॅनलला फॉलो करा. मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. आणि हो, रेसिपी बघितल्यानंतर एक छानसं कमेंट नक्की टाका. तर हे आपलं आलू टोस्ट सँडविचचं जे स्टफिंग आहे ती रेडी झालेली आहे. आता मी ह्याचे पटापट गरमागरम असे सँडविच बनवणार आहे. ही स्टफिंग तुम्ही बनवून फ्रीजमध्ये जरी ठेवली तरी तुम्ही ह्याचे गरमागरम सँडविच पण बनवू शकता आणि ह्याचे मस्त असे आलू पराठेसुद्धा बनवू शकता. तर अशा प्रकारे मी ब्रेडचे कॉर्नर काढून घेते. जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही नका काढू. तर मी हे कॉर्नर कट करून घेतलेले आहेत. तर एक सँडविच आपल्याला चीजवालं बनवायचं आहे, एक सँडविच ग्रीन चटणीवाला बनवायचं आहे आणि एक सँडविच आपल्याला प्लेन म्हणजेच फक्त आलूची स्टफिंग टाकून बनवायचे आहेत. तर असे आपल्याला टोटल 3 सँडविच बनवायचे आहेत आणि त्यासाठीच माझी ही तयारी सुरू आहे. मी ब्रेडचे कॉर्नर आधी कट करून घेतले. एकदा का आपलं स्टफिंग रेडी झाली की सँडविच बनवायला सोपं असतं. तर तुम्ही ह्याच्यावरनं जर तुम्हाला कांदा आवडत असेल कच्चा तर कच्चा कांदा गोल गोल कापून, टोमॅटो गोल गोल कापून तुम्ही तो ठेवू शकतो. तुम्ही ह्या ब्रेडला सॉस देखील लावू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर. पण माझी जी स्टफिंग असते बटाट्याची भाजीची तीच एवढी चटपटीत असते ना की मॅडम म्हणतात काही सॉस वगैरेची गरज नाही आहे. तू फक्त त्याच्यामध्ये ब्रेडमध्ये ती स्टफिंग टाक, त्यानंतर चीज लाव आणि मस्तपैकी चीज लावून सनी आम्हाला सँडविच दे.
तर मी बघू शकता तुम्ही टोस्टरला बटर लावून घेतलं आहे दोन्ही बाजूला. मी टोस्टरला एकदाच बटर लावते आणि 3 सँडविच त्याच्यामध्ये शेकून काढते, म्हणजे बटर पण कमी लागतं आणि आपल्या पोटात बटर कमी जातं. तर अशा प्रकारे मी दुसरं सँडविच बनवायला घेतलं, जे की आपल्याला ग्रीन चटणीवालं बनवायचं होतं. ग्रीन चटणी एकाच ब्रेडला लावलेली आहे. दुसऱ्या ब्रेडला तुम्ही सॉस पण लावू शकता. तुम्हाला माझ्या चॅनलवर अजून जर कुठल्या नवीन रेसिपी बघायच्या असतील तर मला कमेंट करून सांगा. त्या रेसिपी देखील मी तुमच्याबरोबर शेअर करायचा प्रयत्न करेन. बाकी हे आलू टोस्ट सँडविच बनवायला एकदम सोपं आहे आणि तेवढंच टेस्टीसुद्धा लागतं. जर मुलांना काहीतरी वेगळं खायचं असेल, मुलं बाहेरचं खाण्यासाठी हट्ट करत असतील, तर मुलांना तुम्ही ही रेसिपी नक्की देऊ शकता. मुलांना पण ही रेसिपी खूप आवडते. कामावरच्या मॅडमना आणि सरांना पण खूप आवडते. तर मला पण ही खूप सोपी वाटते रेसिपी. ज्या दिवशी आलू टोस्ट सँडविच करायचे त्या दिवशी रात्रीच मी कुकर लावून ठेवते आदल्या दिवशी आणि बटाटे उकडून ठेवते, जेणेकरून दुसऱ्या दिवशी बटाटे गरम नसतात आणि मग थंड असल्यामुळे पटापट सालं काढून ते स्मॅश करून आलू टोस्ट सँडविच झटपट तयार होतं. तर माझ्या चॅनलवर मी बऱ्याचशा सँडविचच्या रेसिपीज टाकलेल्या आहेत. तुम्हाला जर सँडविचेस आवडत असतील तर तुम्ही त्याच्या रेसिपी चेक करू शकता, बघू शकता. आणखीन तुम्हाला कुठल्या रेसिपी पाहिजे असेल ते पण मला कमेंट करून सांगू शकता. मी त्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करत जाईल. तर अशा प्रकारे मी तिसरं सँडविच पण बनवायला घेतलं. तर आज सँडविच बनवताना मुकेश भैया बाजूला उभे होते आणि बोलत होते की काय टाकतं तुम्ही हे सँडविचमध्ये, मला आज बघायचंच आहे की मॅडमना आणि सरांना तुमचं सँडविच एवढं आवडतं, तर मला पण शिकवा ना जरा. आता हे जे रेसिपी आहे मी सरळ मुकेश भैयाला सांगितलं, माझा व्हिडिओ जाऊन बघ, माझ्या व्हिडिओमध्ये मी सगळी रेसिपी शेअर केलेली आहे. मुकेश भैया बोलतो मला मराठी नाही समजत. म्हटलं अरे महाराष्ट्रात राहतोस तू, तुला मराठी समजली पाहिजे. बरं, मी त्याला शॉर्टकटमध्ये सगळी रेसिपी समजवली आणि सँडविच मी देखील हे टेस्ट केलेलं. खरंच मॅडम बरोबर बोलतात, सँडविच खूपच टेस्टी झालेलं. पण मी त्याच्यामध्ये मस्त कच्चा कांदा टाकलेला, थोडासा टोमॅटो टाकलेला गोल गोल चिरून, त्यामुळे सँडविच अजून टेस्टी झालं होतं. तुम्ही मुलांना द्यायचं असेल तर तुम्ही त्याच्यावर काकडी, टोमॅटो, कांदा टाकून दिला ना, तर मुलांच्या पोटात आपल्या व्हेजिटेबल पण जातील. तुम्ही ह्याच्यामध्ये पनीर आणि चीज पण ॲड करू शकता. तर अशी ही आलू टोस्ट सँडविचची रेसिपी आज मी तुमच्याबरोबर शेअर केली. खूप दिवसांनी मी रेसिपी टाकलेल्या आहेत. आता काही दिवसापासून मी माझ्या चॅनलवर डेली व्लॉगच टाकते आहे आणि म्हटलं चला व्ह्यूज जरा डाऊन होत आहेत, तर जरा एखादी रेसिपी टाकावं म्हणून रेसिपी टाकली आहे. तर मला बरेच माझ्या चॅनलवर व्ह्यूज येतात पण सबस्क्राईब कोणी करत नाही. व्ह्यूज येतात, कोणी लाईक करत नाही. मग तुम्ही व्हिडिओ बघताय तर व्हिडिओवर आल्यावर व्हिडिओला लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करत जावा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकन दाबा, जेणेकरून मी माझ्या चॅनलवर जे व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. लाईक आणि सबस्क्राईब फ्री आहे. मग तुमच्या बहिणीला सपोर्ट नक्की करा. तर अशा प्रकारे सँडविच रेडी झाले. मग गरम नाश्ता मॅडमना आणि सरांना दिला. चला मग बाय.